नमस्कार. आजपासून आपल्या महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतंय. आपल्या राज्यभरातल्या सर्वसामान्य गरीब शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी आणि अन्यायग्रस्त लोकांना या सभागृहाकडनं अपेक्षा आहे. मी सर्व सन्माननीय आमदार यांना शुभेच्छा देतो अधिवेशनासाठी आणि त्यांना विनंती करतो की प्रत्येक वेळेस आपल्या अधिवेशनामध्ये विकासात्मक आणि धोरणात्मक मुद्द्यावर चर्चा कमी होते आणि धार्मिक, राजकीय, पक्षीय राजकारणावर चर्चा होऊन अनेक वेळा वादंग निर्माण होतो आणि सभागृह तहकूब होतं. मी सर्व सन्माननीय सदस्यांना, आमदारांना विनंती करतो की यावेळेस तरी असं करू नका. या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, आदिवासींचे, कष्टकऱ्यांचे, तरुणांचे, बेरोजगारांचे आणि विद्यार्थ्यांचे, महिलांचे आरोग्य, शिक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करा आणि धोरणात्मक निर्णय घ्या, जेणेकरून महाराष्ट्रातल्या त्रासलेल्या, वैतागलेल्या जनतेला दिलासा मिळेल. तुम्हाला लोकांनी मोठ्या अपेक्षेने निवडून त्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात, सभागृहात पाठवलेलं आहे. कृपया त्याचं पावित्र्य राखा आणि जनतेच्या हिताच्या, जनहिताच्या प्रश्नांवर धोरणात्मक चर्चा घडवून आणा आणि धोरणात्मक निर्णय घ्या आणि आम्हाला दिलासा द्या. एवढीच अपेक्षा. धन्यवाद.